सन्माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची मी आता भेट घेतलेली आहे आणि संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब कोल्हे साहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली। लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का, कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही। तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतो म्हणाले। आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे। कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची, माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पुरी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निकम साहेब यांना फोन लावलेला आहे। ते आता सरकारी अभियोक्ता होतील अशी आशा आहे। एसआयटी पथकाची सुद्धा काल नेमणूक झाली आहे, त्याची सुद्धा घोषणा झाली आहे, त्या तपासाबद्दल काय सांगाल? एसआयटी पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या 4-2 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत, प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे साईड ॲक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत। ही सुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली। त्यांनी मला सांगितलं की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या, त्यातली 4 नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सुद्धा सांगितलं आहे। असं कोण म्हणाला? हे पहा, वडेट्टीवार साहेब माझ्यापेक्षा मोठे आहे, ते काँग्रेस पक्षाचे आहे, ते काय बोलले म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही। त्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं माझं मत आहे। या संपूर्ण प्रकरणात ज्यांचं नाव जोडलं जात आहे, धनंजय मुंडे यांचं नाव जोडलं जात आहे, ते म्हणतात की कुणी येईल आणि कुणी राजीनामा मागेल तर तसं होणार नाही म्हणून। हे बघा, मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही, त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा आणि मागण्याचा प्रश्नच येत नाही। मी राजीनामा मागितलेला नाही। सरकारी वकील देशपांडे यांनी वाल्मिक करारांच्या प्रकरणात लढण्यास नकार दिलेला आहे, या प्रकरणाची चौकशी एखाद्या ज्या सरकारी वकिलांनी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याचं सरकारी अभियोक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना दिलंय। ज्या गाडीतनं वाल्मिक कराड यांनी काल सरेंडर झाले, अजित पवार मस्साजोगला संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला भेटायला गेले, त्यावेळी तीच गाडी अजित पवारांच्या ताब्यात देखील होती। आता हे बघा, हे आका मोठ्या आकांच्या बरोबर सगळीकडे होते म्हणून मग अजितदादांच्या ताब्यात तीच गाडी असणार, तीच गाडी सरेंडर करायला होती आणि तीच गाडी भेटायला म्हणून केज पोलीस स्टेशनला गेली होती आणि त्या गाडीचा मला वाटतं काळ्या कलरची गाडी आहे, पांढऱ्या कलरची, ती पांढऱ्या कलरची गाडी गेलेली अशी कोणती संशयास्पद गाडी आहे बोलताय की बीड जिल्ह्यामध्ये याचा तपास होऊ नये, हे जे प्रकरण आहे ते बीड जिल्ह्याच्या कोर्टामध्ये चालू नाही, ते संभाजीनगर किंवा अन्य कोर्टामध्ये चालवण्यात यावं। मला वाटतं बीडमध्ये योग्य प्रकारे खटला चालणार नाही। बीडमध्ये प्रकरण, माझं असं मत नाही, बीडमध्ये प्रकरण चालवावं, परंतु बीडमध्ये हे लोक
बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नयेत. ते एकतर संभाजीनगरच्या हर्सूलला हलवावेत, नाहीतर नाशिकच्या जेलला हलवावे. कारण हे आरोपींना भेटायला, सुविधा द्यायला मी अगोदरच म्हणलेलं आहे, बिंदू नामावलीची बीड जिल्ह्यामध्ये वास्तुशांती झालेली आहे, वाटोळं झालेलं आहे. बिंदू नामावलीमध्ये एसटीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत, एससीच्या जागेवरती ठराविक प्रवर्गाचे लोक आलेत, आणि ओपनच्या जागेवरती आले, मायक्रो ओबीसीच्या जागेवरती आले, सगळ्याच जागेवरती एससी बीसीच्या जागेवरती बी तेच एकाच प्रवर्गाचे लोक जास्त संख्येने तिथल्या अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये झाल्यामुळं बीड जिल्ह्यामध्ये कुठल्याही बाबतीत प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि मी आता तर फक्त त्यांना हलवा म्हणतो, भविष्यात केस सुद्धा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये हलवण्याची पाळी येईल. बजरंग बाप्पाचे बीडचे खासदार आहेत, त्यांनी एक दावा केलाय की 11 तारखेला खंडणीचा गुन्हा वाल्मिकवरती दाखल होतो आणि 12 तारखेला धनंजय मुंडेंच्या कार्यालयामध्ये पोलीस आणि वाल्मिक कराड यांची भेट झाली म्हणून असा दावा बजरंग बाप्पा करतात. नाही, मला ह्याच्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. बजरंग बाप्पांचे सोर्सेस जास्त असतील तर तुम्ही ते, आणि असं जर झालं असेल तर हे दुर्दैव आहे. एका खंडणी मागणाऱ्या गुन्हेगाराबरोबर या राज्याचे मंत्री ज्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली. अण्णा, आज मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली, पत्र सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये पुढचा तपास नेमका कशा पद्धतीने व्हायला पाहिजे? पुढचा तपास आता SIT कामाला लागलेली आहे. महत्त्वाचा विषय फक्त सरकारी वकिलाचा होता. सरकारी वकिलाचं जे पत्र दिलेलं आहे त्याच्यावरती साहेबाची एंडोर्समेंट झाली, ते पत्र मूळ झालेलं आहे. आणि आज किंवा उद्या ते कन्सेंट तारखा पाहून कन्सेंट देतो म्हणाले. उज्ज्वल निकम साहेब खूप मोठे विविज्ञ असल्यामुळं त्या ठिकाणी 1-2 दिवस तर 100% लागतील. परंतु साहेबांनी सुद्धा या ठिकाणी स्वतः फोन करून त्यांना विनंती केलेली आहे की मस्साजोगच्या प्रकरणामध्ये आपणच सरकारी वकील राहावं, अशा प्रकारची विनंती केली आणि ती आता मान्य होणार. SITची मागणी केली होती. आपने कहा कि उज्ज्वल निकम जो है इसमें वकालत करे और उज्ज्वल निकम साहब संतोष देशमुख के जो खून का मामला है, इसके अभियोक्ता की मांग मैंने CM साहब को की थी, उसके ऊपर इंडोर्समेंट भी हो चुका है. वो फाइल अभी नीचे गई है और खुद CM साहब ने फोन लगा के उनको कंसेंट देने के लिए विनती की है. वो आज शाम तक या कल तक उनकी डेट्स देख के बताएंगे, कंसेंट देंगे. फिर आज तो फ्राइडे है, कल सैटरडे और संडे, मंडे तक ये ऑर्डर निकल जाएगा, ऐसा विश्वास है. आप लोग लगातार मांग कर रहे हैं कि जब तक मामले की जांच चल रही है तब तक धनंजय मुंडे अपने मंत्री के पद से इस्तीफा देकर बाहर रहे, लेकिन धनंजय मुंडे कहते हैं कि मैं कोई आरोपी नहीं हूँ, मेरा इस घटना से संबंध नहीं है, तो मैं क्यों इस्तीफा दूं? मैं अभी तक मैंने खुद ने मांग नहीं की. उनके ही NCP के MLA हैं प्रकाश सोलंके जी ने ये मांग की है. आप ये सवाल उनसे पूछिए. और आरोपियों को जो है VIP ट्रीटमेंट दिया जा रहा है, आरोपियों को VIP नहीं, ये क्या है, कोई कुछ भी लोग कहीं बोलते हैं, पुलिस आए होंगे कुछ. अभी CM साहब ने उसका उत्तर दिया है, उसके ऊपर मैं नहीं बोल सकता. जवळचा आहे. हां, त्यांचं आता हे बघा, त्यांचा संबंध आहे का नाही, अजून इन्क्वायरी सुरू व्हायची. इन्क्वायरी सुरू झाल्याच्या नंतर या दरम्यानच्या कालावधीमध्ये तुम्ही जर काही आदेश दिला असेल, यांचं काय बोलणं झालंय हे तपासल्याच्या नंतरच त्या ठिकाणी कळेल ना. आत्ताच माझा संबंध नाही असं कसं होईल? अजून इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या. इन्वेस्टिगेशनच्या नंतर त्या बाबतीत निर्णय होईल. वाल्मीकि कराड ने जिस गाड़ी से सरेंडर किया है वो अजीत पवार के काफिले में देखी गई. ये अजित दादा को पूछे आप, क्योंकि कौन सी गाड़ी अपने काफिले में लेनी है, कौन सी नहीं है, इसका तारतम्य अजित दादा को क्या मालूम. उनके नीचे के जो शागिर्द हैं
उन शागिर्दों को पूछना चाहिए। अब ये भी बताया जा रहा है कि इस वाल्मीकि करार का जो पूरा मामला है उसके बाद धनंजय मुंडे कैबिनेट से आउट होंगे और मेरे को नहीं लगता है, ऐसा कैसा किसी का डिमांड नहीं है। जिसका डिमांड है आप उनको पूछिए। नाही, मला नाही वाटत VIP ट्रीटमेंट देतील, वावड्या ओढत असतात की असे ट्रीटमेंट दिली तसे मला नाही वाटत। अच्छा, चर्चा ये चल रही है कि धनंजय मुंडे बाहर होंगे और छगन भुजबल जो है कैबिनेट में अंदर आएंगे। अभी वो उनका, उसके राष्ट्रीय अध्यक्ष अजय दादा है, वो उनका सवाल है। मेरे को लगता है ये सवाल मत पूछिए, खाली संतोष देशमुख के ऊपर सवाल पूछिए। मी अजून तरी म्हणलेले नाही की धनंजय मुंडे या प्रकरणात आरोपी आहेत, असं मी म्हणालेलो नाही। कराडांचा मात्र 100% 99.99% कराडांची इन्व्हॉल्वमेंट याच्यात आहे। हे कराडांच्या आदेशावरच झालेलं आहे सगळं। हे मागणी त्यांच्या प्रकाश सोळंकेची आहे, आपण प्रकाश सोळंकेंना विचारा। ओके।